1 एप्रिलपासून लाडक्या बहिणीसाठी 4 कडक नियम लागू. आता ज्या महिला हे कागदपत्र 31 मार्चच्या आधी जमा करणार नाही त्यांचे 1500 रुपये कायमचे बंद होणार. 5 मिनिटांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR आला आहे, ज्यामध्ये सरकारने KYCची तारीख ही 31 मार्च ही शेवटची ठरवली आहे. त्याच्यामुळे वाढ मिळणार नाही स्पष्ट केले. पण त्यासोबत बहिणींसाठी 4 नवे नियम लागू करण्याचा मुद्दा देखील त्या GR मध्ये आहे. आता बहिणींसाठी शेवटची तारीख 31 मार्च आहे. अतिशय कमी दिवस उरले आहेत. आता ज्या बहिणी या 4 नियमात बसतील आणि ज्या बहिणी 31 मार्चच्या आधीपर्यंत हे कागदपत्र जमा करतील, फक्त त्यांनाच इथून पुढचे 1500 रुपये मिळणार आहेत. जर हे कागदपत्र जमा केले नाही तर इथून पुढे तुमच्या खात्यात 1ही रुपया जमा होणार नाही. एवढंच नाही तर तुमचे जे मागचे राहिलेले पैसे आहेत तेही मिळणार नाहीत आणि ज्यांना नियमित हप्ता आला त्यांचे सगळे पैसे वसूल केले जाणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी ही अर्जंट सूचना दिलेली आहे. त्यामुळे ही बातमी हलक्यात घेऊ नका. हा विषय फक्त 1500 रुपयाचा नाहीये, कारण की पुढील 3 वर्ष अजून महायुती सरकार राहणार आहे. म्हणजे दर महिना 1500 रुपये म्हणजेच एका वर्षाचे 18,000 आणि 3 वर्षाचे 54,000 रुपये तुमचे बुडणार आहेत. कारण की या 4 नियमांचे पालन तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे. अन्यथा तुमचे पुढील हप्ते बंद होतीलच, पण मागचे पैसे देखील तुम्हाला जमा करावे लागतील, तुमच्याकडून वसूल करून घेतले जातील. पहा, जसं तुम्हाला माहीतच आहे की अर्थसंकल्प आता सादर झाला आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी फक्त 21,000 कोटींची तरतूद करण्यात आली. तर तुम्ही म्हणाल, हा आकडा खूप मोठा आहे, पण मागच्या वर्षी हाच आकडा 36,000 कोटी होता. म्हणजे 15,000 कोटी रुपये सरकारने कमी मंजूर केले. म्हणजेच याचाच अर्थ काय की सगळ्या बहिणींना पैसे अजिबात मिळणार नाहीत. 4 नियमानुसार बहिणींची नावे कट करायला आता सुरुवात झालीय. काल रात्री एका बैठकीमध्ये या GRवर मुख्यमंत्र्यांनी सही केली. आज सकाळी हा GR आला आणि आज सकाळीच 86 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. हे तुम्हाला खोटं वाटत असेल, पण पुराव्यासहित तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की 31 मार्च नंतर सगळे नियम बदलत असतात आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीतही अगदी तसंच होणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये अपात्र बहिणींची यादी देखील दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ते 4 नियम कोणते आहेत की जे नवीनच लागू झाले आहेत. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार, कारण की या 4 नियमांच्या आधारेच आता पैसे वाटप होणार. मुख्यमंत्र्यांनी बँकांना आता स्पष्ट आदेश दिले की या 4 नियमानुसारच बहिणींची नावं बघा. ज्या बहिणी 4 नियमात बसतात त्यांनाच पैसे त्यांच्या खात्यात टाका, अन्यथा टाकू नका, असे स्पष्ट आदेश आता दिले आहेत. तसेच एक कागदपत्र बहिणींना अंगणवाडी सेविकांकडे जमा करायला सांगितलं आहे. ते कागदपत्र नेमकं काय आहे, 4 नियम नेमके कोणते आहेत बघा. हे 4ही नियम पूर्ण समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी नवीन GR काढला असून या कागदपत्राशिवाय तुमच्या बँक खात्यात 1 रुपयाही टाकला जाणार नाही, असं सरकारनं ठणकावून सांगितलं आहे. आता इथून पुढे याच 4 नियमांच्या आधारे पैशांचं वाटप होणार आहे आणि याची अंमलबजावणी आज सकाळीच झाली आहे, ज्यामुळे आज सकाळीच 10 वाजता 86 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने महिला कधीच बाद झाल्या नव्हत्या, पण या 4 नव्या अटींमुळे बहिणी आता अपात्र ठरल्यात. ज्यांचे हप्ते तर बंद होतीलच, पण त्यापैकी 20 लाख महिलांना मिळालेले पैसे पुन्हा सरकारकडे जमा करायला सांगितलं आहे. बघा, पूर्वीचे नियम वेगळे होते, आताचे हे नियम जुने नाहीत, तर पूर्णपणे नवीन आहेत. आधी फक्त 4 चाकी गाडी किंवा सरकारी नोकरी असेल तरच अडचणी यायची, पण आता जर तुमच्या घरात TV, मोटरसायकल किंवा साधा फ्रीज जरी असेल तरी तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आता या 4 कडक नियमांनुसारच प्रत्येक अर्जाची पुन्हा तपासणी आणि पैसे वाटपाचे आदेश दिलेत. पूर्वी कुणाचेही अर्ज मंजूर व्हायचे आणि पैसे यायचे, पण आता घरात 2 व्हीलर, फ्रीज किंवा TV असणं तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. आधी फक्त मोठ्या गाड्यांचा नियम होता, पण आता साधी दुचाकी जरी तुमच्या नावावर असेल तरी तुमचे पैसे मिळण्यात मोठी अडचण येणार आहे. आजच्या या व्हिडिओत आम्ही तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती घेऊन आलोय. आज सकाळी 10 वाजताच हा मोठा निर्णय झाला आणि यामुळे 86 लाख महिलांचे पैसे आता कायमचे बुडणार आहेत. ही खूप मोठी रिस्क आहे, हे नीट लक्षात ठेवा. 2026 नुकतेच सुरू झाले असून जानेवारीचा हप्ता खात्यात येण्यापूर्वीच हा नवीन GR आलाय. जर तुम्हाला जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते मिळवायचे असतील तर हे कागदपत्र तुम्हाला आत्ताच्या आत्ता अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्यायचे आहे आणि तुम्ही या 4 नियमात बसता की नाही हे अगदी नीट तपासायचे आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी हे पाहणार आहोत की नेमकं कोणतं कागदपत्र दिल्यावर तुमचे पैसे न थांबता चालू राहतील आणि ते कोणते 4 कडक नियम आहेत ज्यामुळे तुम्ही बाद ठरू शकता. लक्षात ठेवा, या व्हिडिओचा 1 सेकंद जरी तुम्ही मिस केला तर तुमचे पैसे 100% बंद होतील. ही योजना पुढील 5 वर्षे चालणार आहे
जर हिशोब केला तर एका वर्षाचे 18,000 रुपये आणि 5 वर्षांचे मिळून तब्बल 90,000 रुपये होतात. हे 90,000 रुपये घालवायचे नसतील तर ही माहिती नीट पहा. हा GR आत्ताच आलाय. काल रात्रीच्या मोठ्या बैठकीत हा निर्णय झालाय आणि म्हणूनच जास्तीत जास्त महिलांना याची अजून काहीच माहिती नाही. महिला सध्या निर्धास्त आहेत. त्यांना वाटतंय पैसे नेहमीप्रमाणे येतील, पण आता तसं होणार नाही. आधी फक्त चारचाकीचा विषय होता, पण आता दुचाकी, घरातील महागड्या वस्तू आणि रेशन कार्डचा सुद्धा नवा नियम आलाय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच्या कॅबिनेट बैठकीत KYC कामाचा आढावा घेतला. तेव्हा असं दिसलं की निम्म्यापेक्षा जास्त महिलांची KYC अजूनही पूर्ण नाहीये आणि ज्यांनी केलीये त्यांच्या माहितीमध्ये सुद्धा भयंकर चुका दिसून आल्यात. त्यामुळे ज्यांच्या KYC मध्ये काही त्रुटी आहेत त्यांचे पैसे तातडीने थांबवले जाणार आहेत. ज्यांची ही प्रोसेस अपूर्ण आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिलाय. आता ज्या महिला या 4 अटी पाळणार नाहीत आणि ते एक महत्त्वाचे कागदपत्र देणार नाहीत त्यांचे सर्व हप्ते रोखले जातील आणि आधी दिलेले पैसे सुद्धा सरकार परत वसूल करू शकतं. प्रशासनाने आता महिलांच्या बाबतीत अत्यंत कठोर पाऊल उचललं आहे, कारण सरकारच्या असं लक्षात आलंय की अनेक श्रीमंत महिला ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे त्या सुद्धा याचा फायदा घेत आहेत. ज्यांच्या घरात 4-5 ठिकाणाहून उत्पन्न येत आहे, घरातील माणसं मोठ्या नोकरीला आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत, अशा महिलांची आता खैर नाही. सरकारने अतिशय गुप्तपणे कालच्या तपासणीचा रिपोर्ट पाहिला असून त्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. म्हणूनच आता एका विशेष कागदपत्राची सक्ती केली आहे. जर हे पत्र नसेल तर पुढची एकही रक्कम तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होणार नाही. राज्य सरकार आता 2 हप्ते एकाच वेळी देण्याच्या विचारात असून महिलांना 25,000 रुपयांची विशेष मदत देण्याचं मोठं नियोजन करत आहे. मात्र जर संबंधित कागदपत्र दिलं नाही तर कोणताही फायदा देऊ नका, असे स्पष्ट आदेश महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी नेमकं कोणतं कागदपत्र बंधनकारक केलंय, ते 4 नवीन नियम नेमके काय आहेत, कोणत्या महिला या नवीन चौकशीत बाद झाल्या, KYCची नवीन पद्धत काय आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार, हे सर्व सविस्तर तपशील आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. जर तुम्हाला तुमचा लाभ कायमचा सुरू ठेवायचा असेल आणि दरमहा 1,500 रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही माहिती अर्धवट सोडणं ही तुमची मोठी चूक ठरेल, कारण या GR मधील माहितीच तुमचं नशीब ठरवणार आहे. बघा, सरकारने आता नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. 4 नवीन अटींसह एक कागदपत्र अंगणवाडी ताईंकडे देणं आता सक्तीचं आहे. आधी पैसे सहज मिळत होते, पण आता वाटपाच्या पद्धतीत मोठा बदल झालाय. गुप्त तपासणीत अनेक अपात्र महिला लाभ घेताना सापडले आहेत. म्हणूनच या खोट्या लाभार्थ्यांना काढण्यासाठी ही 4 नियमांची चाळणी लावली आहे. यातून ज्या खऱ्या पात्र महिला ठरतील त्यांनाच पैसे द्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. योजनेवर मोठा पैसा खर्च होत असल्याने आता लाभार्थ्यांची संख्या कमी ठेवण्याचं धोरण सरकारने ठेवलं आहे. सुरुवातीला सर्वांना लाभ दिला, पण आता तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी कागदपत्र मागितलं आहे. आता आपण एकामागून एक ते 4 नियम कोणते आहेत ते नीट समजून घेऊया. त्यानंतर कागदपत्र कशी मिळवायची आणि लाभ कसा चालू ठेवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी नियमांकडे वळूया. यातील पहिल्याच नियमात 70% महिला अडकण्याची मोठी भीती आहे. हा पहिला नियम आधार कार्डशी संबंधित आहे, कारण आधारवरच तुमचे पैसे जमा होतात. लाभ चालू ठेवण्यासाठी हा नियम पाळणं खूप गरजेचं आहे. दुसरा नियम रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका असलेल्या महिलांसाठी आहे. रेशन कार्ड प्रत्येकाकडे असतंच, पण या नियमामुळे 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे, ज्यात 50% महिलांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. पण चौथा नियम तर 100% महिलांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे त्यांनी हा तिसरा नियम नीट समजल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. आणि चौथा नियम बँक खात्याशी संबंधित असल्याने तो सर्वांनाच पाळावा लागेल. जर यात चूक झाली तर चालू हप्ता तर जाईलच, पण जुन्या पैशांची वसुली सुद्धा होऊ शकते, जो खूप गंभीर विषय आहे. आता या सर्व नियमांची आणि त्या खास कागदपत्राची सविस्तर माहिती घेऊ. लक्ष देऊन ऐका. पहिल्या नियमानुसार आधार कार्डमध्ये जर नावात चूक असेल किंवा जन्मतारखेत बदल असतील तर पैसे थांबवले जातील. काही महिलांच्या आधारवर माहेरचं नाव आहे आणि बँकेत पतीचं. अशा फरकामुळे पैसे अडकतील. रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन दुकानात लावून कुटुंबाची KYC करणं आता बंधनकारक आहे. पॅन कार्डचा नियम तर खूपच कडक आहे, कारण तुमचं पॅन आधारला लिंक असल्याने सरकारला तुमचे सर्व व्यवहार समजतात. यावरून तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज घेऊन सरकार अपात्र महिलांना बाहेर काढणार आहे. चौथा नियम बँक बॅलन्सचा आहे. अनेक महिला पैसे येताच लगेच काढतात, त्यामुळे तांत्रिक अडचणी येतात. तसेच आधार बँक लिंकिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता सरकारने कोणतं कागदपत्र कुठे जमा करायला सांगितलंय ते पहा.
ई-KYCची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती, पण फक्त 50% काम झालं म्हणून ती वाढवली आहे. यात एक मोठी समस्या होती, जसे की विधवा, परित्यक्ता किंवा अनाथ महिलांना दुसऱ्याचा आधार नंबर देण्यास अडचण येत होती. यावर उपाय म्हणून GRमध्ये विशेष सोय केली आहे. अशा महिलांनी त्यांच्या स्थितीचा पुरावा, जसे की पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र, याची एक झेरॉक्स अंगणवाडी ताईकडे जमा करणे सक्तीचे आहे. हे कागदपत्र दिल्यावरच तुमची KYC पूर्ण मानली जाईल, अन्यथा पुढचे हप्ते मिळणार नाहीत. तर बहिणींनो, आत्तापर्यंत मी तुम्हाला 4 नियम आणि त्या महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल सांगितलं. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अनेक महिला विचारतात की सर्व देऊनही पैसे का आले नाहीत. लक्षात घ्या, फक्त कागदपत्र देऊन काम संपत नाही. या GRमध्ये अशी एक अट आहे जी थेट तुमच्या बँक खात्याच्या लिंकिंग स्टेटसशी संबंधित आहे. जर तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर सरकार तुम्हाला अपात्र ठरवून तुमचे जुने पैसे सुद्धा परत घेण्याची दाट शक्यता आहे. बहिणींनो, आता तुम्ही जो GR पाहिला त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की सरकार आता केवळ अर्ज मंजूर करून थांबणार नाही. अनेक महिलांना वाटते की एकदा पैसे यायला सुरुवात झाली की ते कधीच थांबणार नाही, पण ही तुमची मोठी चूक ठरू शकते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन नियमावलीनुसार तुमच्या बँक खात्याचे ऑडिट होणार आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल पण तुमच्या नावावर ट्रॅक्टर किंवा मोठी कमर्शियल गाडी नोंदणीकृत असेल तरी तुम्ही अपात्र ठरणार आहात. अनेक महिलांनी अर्ज भरताना अशी माहिती लपवली आहे. ती RTO डाटा थेट या योजनेच्या पोर्टलशी लिंक करण्यात आला आहे. आज सकाळी 86 लाख महिलांची यादी समोर आली. त्यामध्ये सर्वात मोठं कारण आहे आधार सेडिंग, बँक खाते डुप्लिकेशन. एकाच घरातील 3-3, 4-4 महिलांनी अर्ज केले आहेत, पण त्यापैकी काही महिलांचे उत्पन्न मर्यादित 2.5 लाखांच्या वर जाते. सरकारने स्पष्ट केलं आहे की कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न जर 2.5 लाखांच्या वर असेल तर कुटुंबातील एकही महिलेला लाभ मिळणार नाही. जर तुम्ही रेशन कार्डवर तुमचे उत्पन्न कमी दाखवलेले आहे आणि पॅन कार्डवर तुमचे व्यवहार जास्त असतील तर सिस्टम तुम्हाला आपोआप अपात्र म्हणून घोषित करणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी तुम्हाला तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र पुन्हा एकदा तपासून घ्यावे लागणार आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पैसे वसुली. सरकारने आतापर्यंत ज्या महिलांच्या चुकीच्या पद्धतीने पैसे दिले आहेत त्यांच्याकडून ते पैसे व्याजासह वसूल करण्याचे आदेश बँकांना जाऊन दिले जाऊ शकतात. ज्या महिलांनी खोटे शपथपत्र दिले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यताही काही चूक झाली आहे तर त्वरित अंगणवाडी सेवकांकडे जाऊन डिक्लेरेशन फॉर्म जमा करा. हेच ते महत्त्वाचे कागदपत्र आहे ज्याचा उल्लेख मागाशी करण्यात आला. या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची तुमची खरी माहिती असल्याचं पुन्हा एकदा लिहून द्यायचं असेल. लक्षात ठेवा, ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे, पण नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचे 54,000 ते 90,000 रुपये कायमचे बुडू शकतात. 31 मार्चची शेवटची तारीख आहे, हे विसरू नका. एप्रिल महिन्याचा हप्ता केवळ त्याच महिलांना मिळेल ज्यांची KYC 100% पूर्ण असेल. हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका, तर आता तुमच्या बँक खात्याची आधार लिंक आहे काही तपासा आणि अंगणवाडी केंद्रात जाऊन आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला या मोठ्या लाभापासून वंचित ठरू शकते. ही माहिती तुमच्या इतर गरजू बहिणींना शेअर करा जेणेकरून कोणाचेही पैसे थांबणार नाहीत.